क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या ज्या सुट्ट्या आल्या आहेत त्यामुळे राज्यभरातली जी पर्यटन स्थळं आहेत ती हाऊसफुल झाली आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यातलं जे ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे त्याच्यामध्ये देखील पाहिलं तर पर्यटकांची जी गर्दी आहे ते मोठ्या प्रमाणात दिसत आहे। ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूरच नाही तर जगातला एक अतिशय प्रख्यात असा व्याघ्र प्रकल्प आहे आणि याला भेट देण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि आता या ज्या सलग सुट्ट्या आल्या आहे त्यामुळे तर पर्यटकांनी इथे मोठ्या गर्दी केलेली आहे। विशेषतः ताडोबा जे आहे ते रेल्वे विमान किंवा रोड या कनेक्टिव्हिटीने अतिशय चांगल्या पद्धतीने जोडल्या गेला आहे आणि त्यामुळे देखील पर्यटक जे आहे ते मोठ्या तिथे गर्दी करतात। सकाळी आणि संध्याकाळच्या शूटमध्ये पर्यटक जे आहे ते व्याघ्र सफारीचा आनंद घेत आहे। माझं नाव विजेता चोपकर आहे आणि माझे भरपूर परिवाराचे बरेच सदस्य आले आमच्यासोबत आणि आम्ही बऱ्याच ठिकाणून आलो आणि खूपच छान वाटतं। इथे माहोल खूप चांगला आहे आणि आम्हाला वाघीण आणि बछडे पण दिसले त्यांचे आणि अजून एक ह्या जागी पण सायटिंग झालेली आहे। तर आता आम्ही अजून आहोत उत्साहित की अजून कुठे दिसेल तरी आणि मुलं पण एकदम खुश आहेत की कसं होणार आहे, अजून एक्साइटेड आहे की काय मिळेल अजून बघायला आपल्याला। माझं नाव उमेश चुपकर आहे आणि मी पुण्याहून आलेलो आहे ताडोबा बघायला व्याघ्र प्रकल्प आणि आम्हाला सोनम नावाची वाघीण पण दिसली आणि तिचे 2-3 बछडे पण दिसले आणि खूप छान वाटतंय। बरीच गर्दी पण वाटते आणि आम्हाला अजून बघायचं याच्यात काय काय दिसते ते सगळं हरिण पण आम्हाला खूप दिसलेत आणि विशेष म्हणजे यावेळी बबली युवराज यासारखे जे वाघ आहे आणि त्यांचे परिवार आहे यांचं मोठ्या प्रमाणात पर्यटकांना दर्शन होत आहे। अनेक पर्यटक असे इथे आहे की फक्त एन्जॉय करण्यासाठी म्हणजे त्यांना बरेच वेळा सफारी पण मिळत नाही, मात्र हा परिसर इतका सुंदर आहे, हिरवा निसर्ग आहे, जंगल आहे, अतिशय सुंदर वातावरण आहे। त्यातल्या त्यात आता थंडीचे दिवस असल्यामुळे एक गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी देखील पर्यटक जे आहे ते ताडोबामध्ये गर्दी करत आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, मोहर्ली, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।